महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम बालबालांना फुटला धाव. याला कोणता सण दरबारी पुसती बेगम. वडी बेगम म्हणजे आली आली शहाची आई बरं का. नजरेत विचार भार झाला नमकार. कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को. अचानक लावून चालला. तेव्हा त्याचं आपलं काढ कान चिता जागताच नव सैतान. कान बोलला छाती टोकून शिवबाला टाकून चिरडून. मरहबा सुभान बाण निघाला मोठ्या कुर्मीनं. त्याचं गोड जळ पायदळ फक्त पाटलही बंदळ. हातीला हातीचं बळ पाहणारा कापेत सळसळ. भेटेल त्याला चिरडीत मानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली. आया बहिणींची आबरू लुटली. कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काही खरं नाही. जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर कानाला कसा झोपणार. काय लढवावा म्हणणार चिंतेचं पंच सरदार. पण आईची जाऊ काय म्हणाल्या. शिवबा केवळ आमचे पुत्र नाही, अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेनं आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा. अशा वाघिणीचा त्यो छावा. गणी माल कसा रोकावा. डोक्यात गणी मी कावा. भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडीच्या पायथ्याशी खान शिवाजी राजाच्या करामतीची त्यासी नाही जाणीव शक्तीची. त्यास नाही जाणीव शक्तीची. करील काही कल्पना युक्तीची. करील काही कल्पना युक्तीची. करील काही कल्पना युक्तीची. कामाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शाम्या उभारला होता. भेटीसाठीच्या नऊवारीला दक्षिदार शामिया